लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आज आईबाबांच्या लग्नाचा 30वा वाढदिवस असतो आणि 30वा वाढदिवस असल्यामुळे घरामध्ये सगळेजण प्रचंड खुश असतात आणि त्यांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सगळ्यांनी मिळून केलेली असते आणि म्हणून आईलासुद्धा प्रचंड आनंद झालेला असतो कारण मुलांनी हे सगळं घेतलं आहे. आणि मग विकी म्हटल्यावर ज्यावेळेला ती ऐकते त्यावेळेला सगळे घरातले हा विकी कोण आहे असं तिला चिडवतात. पण आज मात्र सगळेजण खुश असतात एकंदरीत आणि लग्नाचा वाढदिवस आनंदाने सगळेजण साजरा करत असतात. सगळ्या जोड्या सगळ्या समोर बसलेल्या असतात आणि त्या आयुष्यामध्ये त्यांच्या काय घडलं हे सगळं सांगत असतात. आई म्हणते की तुझ्या बाबांची मी पहिली चॉईस नाही आहे, सेकंड चॉईस आहे. मग प्रेम कसं असावं, काय असावं हे सगळं ती सांगायला लागते. आणि मग आपल्या आयुष्यामध्ये येणारे चढउतार, पहिला पाऊस आणि मग त्याच्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काय घडलं आहे हे सगळं ती सांगायला लागते. सगळे मनापासून ऐकायला लागतात आणि मग या दोघांना जीवानंदिनी पार्थकाव्या यांनासुद्धा हे सगळं आठवायला लागतं की ते पहिल्या पावसामध्ये कसं काय भिजलेले. आणि हे सगळं जे होतं ते पहिलं पटपट होतं. पहिल्यांदा होणारं प्रेम हे आपल्या कळत नकळत होऊन जातं. त्याच्यामध्ये आपल्याकडून बऱ्याचशा गोष्टी राहतात आणि मग मात्र आपण सेकंड चान्स नक्की द्यावा. आपल्या नात्याला सेकंड चान्स दिला तर आपली या सगळ्या गोष्टीमध्ये खरं तर पहिल्यांदा आपल्याकडून चुका होतात पण दुसऱ्यांदा मात्र चुका होत नाहीत. आणि मग त्या दोघांनासुद्धा हे सगळं आठवायला लागतं. पण त्यांनी आत्ताच डिवॉर्स फाईल केलेला असतो. एकूण 6 महिने हे सगळेजण एकत्र राहणार असतात. पण आज मात्र हे सगळं आई ज्यावेळेला बोलली त्यावेळेला त्यांना आज वेगळ्या पद्धतीने ते विचार करतील. आई म्हणते की प्रेमामध्ये 50-50 असू नये तर 60-40 असावं. कारण एकानं थोडं जास्तच करावं, एकानं कमी केलं तरी चालेल, पण निम्म अजिबात नको. आणि मग हे सगळं त्यांना पटेल का? आज आई ज्या पद्धतीने त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते, जीवनाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन ती सांगते. तिचा जो गतायुष्यातला अनुभव आहे ती सगळ्यांना शेअर करते. पण आज पार्थकाव्या, जीवानंदिनी हे सगळं ऐकून त्यांचा निर्णय बदलतील का? आणि घरातले त्यांना कितपत सपोर्ट करतील? या सगळ्यामध्ये आगीत तेल ओतायला रम्य आहेच, तिची आई आहेच. पण तरीसुद्धा आई वडील म्हणून या सगळ्यामध्ये त्यांना जे होता होईल ते करतात. त्यांना आणखीन माहीत नाही आहे हे सगळे डिवॉर्स घेणार आहेत. त्यांनी डिवॉर्स फाईल केलं आहे. पण आज या सगळ्यामधून त्यांच्या समोर एक नवीन दृष्टिकोन आला आहे. त्यांनी डिवॉर्स फाईल केलेलं त्यांना आठवायला लागलेलं आहे. आणि तरीसुद्धा आज डिवॉर्स फाईल केलेला असला तरीसुद्धा आईने ज्या पद्धतीने सांगितलं आहे आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये आज वेगळे विचार निर्माण झालेले आहेत. ते म्हणतात मी तडकाफडकी निर्णय घेतला डिवॉर्सचा, पण खरंच हा निर्णय माझा किती चुकलेला आहे. मी माझे प्रयत्न करत राहणार आहे. पण त्यांना हे नाही सांगणार आहे की लग्न बरोबर आहे किंवा मी तुमच्यासाठी किती लायक आहे हे सगळं नाही सांगणार आहे. तर मी त्यांना हे पटवून देणार आहे की लग्नानंतर प्रेम होऊ शकतं, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात, हे सगळं तो सांगण्याचा प्रयत्न करतो. आज पार्थ आणि नंदिनी एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधतात आणि त्यांच्या प्रेमाची, त्यांच्या मैत्रीची नवीन सुरुवात करत आहेत. बघूया येणाऱ्या भागामध्ये काय होतं. आज आईने तर आदर्श घालून दिला आहे, लग्नानंतर होईलच प्रेम. बघूया होईल का?